नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्यासल्या विषय आहे आमवात आणि संयुक्त उपचार. वायुस तंत्र यंत्रधरः नियंता प्रणेता च मनसः. वायू म्हणजे आपल्या शरीरातला वात हा आपल्या शरीराच्या आणि मनाच्या सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवणारा आहे. अगदी पित्तदोष किंवा कफदोषांच्या हालचालींचं नियंत्रण सुद्धा या वातामुळे होत असतं आणि म्हणूनच असं बघायला गेलं तर वात हा सर्वांचा दादा आहे. ह्या वाताला म्हणूनच नियंत्रणात ठेवणं, सुव्यवस्थित ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. पावसाळा जसा सुरू होतो तसंच वाताच्या विविध तक्रारी सुद्धा बळावतात आणि म्हणूनच संयुक्त उपचार पद्धतीच्या शृंखलेमध्ये या जून महिन्यामध्ये आपण वाताच्या विविध विकारांवर प्रकाश टाकणार आहोत. तसे वाताचे 80 प्रकार आहेत, मात्र मुख्य करून आपण आमवात आणि संधिवात या दोन मुख्य वात प्रकारांवर संयुक्त उपचार पद्धतीने आपण कसं यशस्वीपणे चिकित्सा करू शकतो हे जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये या शृंखलेमध्ये आपण पहिलं आमवात आणि संयुक्त उपचार ह्या विषयावर जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर अनिल पाटील यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS आणि MD गोल्ड मेडलिस्ट घेतलेला आहे. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, रेकी, संगीतोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर आणि संमोहन चिकित्सेचा वापर करतात. नुकत्याच हॉलंड देशामध्ये झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांचा गौरव करण्यात आला होता, त्यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन. आमवात आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, आमवातासंदर्भात चिकित्सेचे प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला जरूर विचारू शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक आहे 24908050. दुसरा क्रमांक आहे 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. संयुक्त उपचार पद्धतीचे जनक डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्न मंजुषा. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाच्या विषयाशी निगडित प्रश्न विचारले जातात आणि त्याचे उत्तर देऊन आपण जिंकू शकता भरघोस बक्षीस. म्हणून कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका. डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज पावसाळा सुरू झालेला आहे, अगदी मुंबईत शिडकाव सुरू झालेला आहे. वाताची जी संकल्पना आहे नेमकी आम वात हा एक वेगळा विषय आहे. आम म्हणजे नेमकं काय आहे? आता तू वाताची संकल्पना तर तू छान समजावून सांगितलीस की जे काही शरीरांतर्गत जे व्यापार चालतात, वात म्हणजे वाहणे, तर जे काही व्यापार चालतात त्यांचा जो कंट्रोलर आहे तो वात आहे. आणि त्याचा जर कंट्रोल व्यवस्थित चालत असेल, वात जर व्यवस्थित असेल तर शरीरांतर्गत सर्व क्रिया व्यवस्थित चालत असतात. पण वातामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मात्र सर्वच क्रिया मंदावतात किंवा त्रासदायक होतात. म्हणजे वात म्हणजे एक आपण आता जाणून घेतलं, पण आता तू मला विचारलंस आम म्हणजे काय. हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट फक्त आयुर्वेदामध्ये. आम याचा अर्थ विष. म्हणजे आता आम हे विष, म्हणजे आता आम विष, विषकारक वात म्हणजे नेमकं काय म्हणायचंय असं विचारशील तर हा जो आम आहे हा रक्तामध्ये निर्माण होतो. आता तो कसा निर्माण झालेला आहे तर आपण जेव्हा काही विशिष्ट प्रकारचं अन्न खातो की त्या अन्नाचं मिक्सचर होतं जे आपल्या पोटात जातं आणि ते पचत नाही. म्हणजे अशा प्रकारचं अन्न आपण खाल्लं की जे विरुद्ध अन्न म्हणून आपण जाणतो. आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोतच की बाबा कुठच्या प्रकारच्या आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न गणली जातात. बरोबर. तर आमवात ह्यामुळेच होतो की तो आम निर्माण होतो. आता आम निर्माण ते विरुद्ध अन्न न पचल्यामुळे होतो. न पचलेलं जे अन्न असतं ते आतड्यामध्ये सडतं आणि ते सडलेलं ते अन्न असतं ते कधी कधी ऍब्सॉर्ब केलं जातं रक्तामध्ये. मग रक्तामध्ये जे ऍब्सॉर्ब केलं जातं त्यालाच आपण म्हणतो की तो आम आहे. आणि तो
आम आपल्या शरीराच्या विविध संधींमध्ये जाऊन बसतो आणि म्हणून त्याला आपण आमवात म्हणतो. किंवा आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे त्या शक्तीवर तो आघात करतो. अच्छा, ओके. म्हणजे हा कन्सेप्ट जो आहे तो आपल्या आयुर्वेदामध्येच आहे आणि हा कन्सेप्ट अजून ॲलोपॅथीमध्ये रुळलेला नाहीये. सर, मग तुम्ही म्हणताय की हा आमवाताची जी संकल्पना आहे ही आयुर्वेदाची विशेष संकल्पना आहे, पण तशीच काहीशी संकल्पना ऑटो इम्युन डिसऑर्डर्स म्हणजे आपण आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये जे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स बघतो ह्यांचा ह्याच्याशी काही संबंध आहे का? तू चांगला प्रश्न विचारलास, कारण ऑटो इम्युन डिसऑर्डर्स खूप आहेत. हो. आणि पण त्यांची कारणं सापडलेली नाहीयेत. अच्छा. म्हणजे आपण बोलतो की ऑटो इम्युन म्हणजे आपोआप रोगप्रतिकारक शक्तीमध्ये जेव्हा बिघाड उत्पन्न होतो त्यामुळे निर्माण झालेले जे रोग आहेत किंवा व्याधी आहेत त्याला आपण ऑटो इम्युन डिसऑर्डर्स म्हणतो खरं, पण म्हणजे त्याचं कारण सापडलेलं नाहीये. बरं. म्हणजे नुसतंच आपण म्हटलंय त्याला की ऑटो इम्युन आपोआप झालं बाबा, आम्हाला माहिती नाही का झालं. पण आयुर्वेदाची गोष्ट अशी आहे की त्याला कळलेलं आहे कारण आयुर्वेदाला, ओके. की एक्झॅक्टली काय होतंय आपल्या म्हणजे शरीरामध्ये. आम ही जी संकल्पना आहे म्हणजे अनडायजेस्टेड फूड आपण जे म्हणू शकतो, म्हणजे आजकाल तर आपण प्रचंड प्रमाणात आता सध्या अनेक कॉन्ट्रोवर्सीज सुद्धा चालू आहेत अन्नाच्या किंवा अनेक अन्न प्रकाराच्या. ह्या सगळ्या अन्न प्रकाराचा जो आम आहे तो आपल्या शरीरात कुठेतरी जाऊन तो पण बिघाड करणार आहे ही संकल्पनाच पूर्वी आपण बघितलेली आहे. म्हणजे आता मैद्याचे प्रकार किंवा याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. अगदी बरोबर आहे. आता नूडल्स पण मैद्याच्याच असतात त्यामुळे त्याचा तर दुष्परिणाम होतोच आपल्या शरीरावर. त्या पचत नाहीत अगदी त्या बरोबर आहे. प्रमाणामध्ये आणि न पचलेल्या मग त्या आम शरीरामध्ये निर्माण करणारच. पण हा जो आम आहे ना, आपण जनरली सकाळी आपण म्हणतो की जिव्हा निर्लेखन करायचंय किंवा ब्रश करताना आपण आपली जीभ बघतो तर ते जिभेवर एक पांढरुक असं एक थर साचलं असं, ह्याला पण आपण आम म्हणतो का? नाही, एकूण आपलं पचत नाहीये, आपलं पचनशक्ती व्यवस्थित नाहीये हे आपल्याला ते दाखवतं. ओके. पण नेमकं त्यालाच आम. आता आम असं आहे की मी जसं सांगितलं की जिथे जिथे रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला वापरली जाते आपल्या शरीरात त्या सगळीकडे तो अटॅक करणार. पण आज जेव्हा आपण वातविकार त्याच्यामुळे कसा निर्माण होतो त्याबद्दल आपण बोलणार असल्यामुळे हा जो आम आहे हा आपल्या सांध्यांमध्ये जाऊन बसतो आणि तिकडचे जे कॅप्सूल आहे किंवा आजूबाजूचं जे काही कुर्च्या आहे त्याच्यातल्या प्रोटीनशी रिॲक्ट करतो. ओके. अच्छा. आणि त्याच्यामुळे ते डिकम्पोज होतात, ते प्रोटीन्स खराब होतात, डिनेचर होतात आणि त्याच्यामुळे तिथे सूज निर्माण होते, दाह निर्माण होतो. म्हणून हातामध्ये किंवा पायामध्ये गुडघ्यामध्ये जिथे जिथे सूज निर्माण होते त्याला आपण म्हणू शकतो की त्याला आमवात झालेला आहे. अच्छा. म्हणजे विशेष प्रकारे हा संधींमध्ये होणारा वाताचा आणि आमाचा प्रकार त्याला आपण आमवात असं म्हणतो. नक्की संधीची रचना आपण बघू शकतो का की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये आमवात कसा होतो किंवा काय करू शकतो आमवात ते आपण जाणू शकतो? हा, जरूर. आता बघ ना, साधा आपण आता गुडघ्याचा संधी आहे तो दाखवलाय बघ तसा. त्यात वरचा अस्थी आहे, खालचा अस्थी आहे, त्याच्या संधी बंद, त्याच्यानंतर मधली जी कुर्चा, आतला संधी द्राव किंवा सायनोवियल फ्लुइड, संधी द्रव पटल आणि खालची अस्थी असा एकूण तो सांधा दाखवलेला आहे. तर हा नॉर्मल सांधा आहे. तर हा नॉर्मल सांध्यामध्ये हे जे आतले जे काही कुर्चा आणि संधिबंध सगळे ह्यावर सगळ्यांवर अटॅक होतो आणि ते जे संधिद्रव पटल आहे त्याला सूज येते आणि ते सूज आल्यानंतर आपल्याला तो असा देखील दिसतो. म्हणजे विद्रूप आणि म्हणजे वाकडे तिकडे झालेले जे सांधे दिसतात आपल्याला दाखवलेलं आहे. हाताचे खास करून जो आमवात आहे तो आमवात हाताच्या बोटांपासून जास्त सुरुवात होते त्याची, सहसा गुडघ्यापासून होत नाही. कारण आपण ह्या महिन्यामध्ये आमवात आणि संधिवात या दोन विषयांवर बोलणार आहोत. बरोबर. तर त्यापैकी संधिवातावर आपण पुढल्या वेळी बोलू. त्यावेळी मी सांगेन की गुडघे दुखी आणि इतर जे प्रकारचे संधिवात असतात ते काय. तर संधिवात म्हणून मी आमवात आणि संधिवात हे दोन कधी कधी लोकांची गल्लत होते. म्हणजे मी आता तुम्हाला विचारत होते की थोडंसं संधिवात आमवात साधारण दोन्ही एंडिंग वातच आहेत, पण मग काय फरक काय आहे ह्याच्यामध्ये? आता संधीमध्ये होणाऱ्या वाताला संधिवात म्हणतात. आणि हा पण आपण बघतोय की संधीमध्येच होतो. पण त्याचं कारण वेगळं आहे ना. सर्वात मोठं संधीमध्ये एखाद्या गोष्टीचं कारण दडलेलं असेल तर आपण म्हणू तो संधिवात आहे निर्माण झालेला. पण ह्याचं कारण रक्तामध्ये दडलेलं आहे, काहीतरी वेगळ्या कारण. आता आज आपण पावसाळ्यात तो विषय घेतलाय म्हणजे ते तू कारण मला विचारणारच आहे. त्याच्याबद्दल मी पुढे सांगणारच आहे की आमवाताची कारणं काय. अगदी बरोबर. पण म्हणून तो आपण आमवात म्हणून इथे घेतलेला आहे.
तर हे बघ नॉर्मल एक्सरे कसा दिसतो निश्चित. आणि आमवाताने पीडित झालेला एक्सरे बघ, हात कशी हाताची बोटं वाकडी झालेली असतात, सूज आलेली असते बोटाच्या पेरांना वगैरे वगैरे. हा एक तिसरा एक चांगलं स्लाइड आहे, त्यात दाखवतो संधिद्रव पटलाचा दाह, जशी मी म्हटलं कॅप्सूल, अगदी बरोबर. त्याच्यावर परिणाम होतो. जॉईंट कॅप्सूल त्याला सूज येते, त्याला सूज आल्यामुळे तो कसा सुजलेला बघ, अगदी बरोबर. लाल झालेला दिसतोय लालसर सुजलेला जो सांधा आहे ह्याला आपण आमवात म्हणतो. हा साधारण आपण पुढच्या वेळेस संधिवाताबद्दल बोलणारच आहोत, पण त्याच्यापेक्षा हा खूप थोडासा डेंजरस असा व्याधी आहे. म्हणजे हा लाईफ थ्रेटनिंग नाहीये, पण याची कॉम्प्लिकेशन्स अशी असतात की एखाद्या माणसाला क्रिपल करून टाकतो, संपूर्णपणे बेडरिडन करू शकतो. अच्छा. म्हणजे आपण त्याची जर काळजी व्यवस्थित घेतली नाही सुरुवातीपासून तर खूप त्रास होऊ शकतो त्याचा. आपण सर पहिला प्रश्न घेऊया. पुण्यावरून आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे सोपान शिंदे यांचा. नमस्कार सोपान भाऊ, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की शरीराला जे हातपाय वाकडे होतात त्याचं नक्की कारण काय? आणि ते माझं वय आहे जवळजवळ 60 वर्ष. 4 वर्षापासून असा त्रास होतो, पण ते होऊ नये म्हणून त्यांनी नक्की काय आपण काळजी घेतली पाहिजे? सोपान भाऊ, हातपाय वाकडे होतात त्याच्याबरोबर तिकडे काही सूज येते, तिकडे लालसरपणा आहे, ताप येतोय, असं काही होतंय? हॅलो. हा बोला. तुम्ही काय विचारता? तुमचे संधीचे म्हणजे हातपाय वाकडे होत आहेत तुम्ही म्हणालात, तर त्या संधींना काही सूज येते, त्याच्यानंतर तिकडे दुखतंय किंवा तिकडे काही ताप येतोय त्या भागामध्ये, तसं काही होतंय का तुम्हाला? सूज वगैरे काय येत नाही, सूज नाही येत वगैरे. ते हातपाय ते शरीरात एकदम वाकडे होतात. ठीक आहे सर, काय सांगू मला शकाल असं वाटतं त्यांना? क्रॅम्प्स बद्दल बोलत असावेत आपल्याला. ते हातपाय वाकडे होणं. होतात म्हणजे रात्री कधी कधी कॅल्शियमची डेफिशियन्सी असल्यामुळे ओके. स्नायूंमध्ये क्रॅम्प्स निर्माण होतात. ओके, तर त्याबद्दल बोलतायत ते. मला असं वाटतं त्यांचं हातपाय वाकडे होणे. आणि दुसरं जनरल परिभाषा मला वाटतं बोली भाषेमध्ये आपण वापरतो. की वाकडे होणे, तर कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे रात्री पायात गोळे येतात. ओके. आणि त्याच्यामुळे कधी कधी वळतात हातपाय. बरोबर. आपण तसं त्याचं भाषांतर करू शकतो. संधिवातामध्ये आपण ह्याच्यावर डिटेलमध्ये बोलूया. मला वाटतं काही लहान मुलांमध्ये सुद्धा असे कंप्लेंट्स असतात की हातपाय रात्री खूप दुखणं किंवा हे, तर ते सुद्धा कॅल्शियम कमी असणे, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असणे, रिकेट्स आहे, ऑस्टिओमलेशिया जो ऍडल्ट्स मध्ये होतो, ऑस्टिओपिनिया, ऑस्टिओपोरोसिस, हे सगळे ह्याच्याबद्दल आपण डिटेल संधिवाताशी निगडीत प्रश्न आहे. त्यामुळे त्याला जर दुधाचं प्रमाण वाढवलं, नाचणीचं प्रमाण वाढवलं तर नक्कीच त्यांचा त्रास कमी होईल. निश्चितच. आणि जेव्हा आपण आमावाताकडे पुन्हा वळूया, आमावात हा तुम्ही म्हणालात की रक्तातील आमामुळे संधींवर होणारा त्रास आहे, नेमकी ह्याची लक्षणं काय असू शकतात? आपण आता पाहिलं की तो कसा दिसतो, आपण आता त्याची लक्षणं आपण आमवाताची लक्षणं काय आहेत ह्याविषयी जाणून घेऊया. कारण आमवात ओळखायचा कसा, तो त्याच्या लक्षणांवरूनच आपल्याला ओळखता येणार आहे. तर मेनली ही एक स्लाइड दाखवली आहे की आयुर्वेदानुसार, जसं मी तुला सांगितलं की रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा एक रोग, आपण ॲलोपॅथीमध्ये त्याचं तसं नाव आहे, त्याच्याशी ते आमवाताशी लक्षणं जुळतात. आता त्याच्यामध्ये काय दिसतं नेमकं? आपलं शरीर आखडतं किंवा पोट, सांधे, डोके, छाती याच्यामध्ये जडपणा आपल्याला जाणवतो, भूक लागत नाही, संध्याकाळी थोडासा ताप आल्यासारखं वाटतं, हाताच्या खास करून मनगटाच्या हाताच्या सांध्यांना सूज येते, सर्व सांधे दुखतात, आणि वृश्चिक दंशवत वेदना, प्रचंड वेदना. वृश्चिक म्हणजे काय? वृश्चिक म्हणजे आपला विंचू चावल्याप्रमाणे, म्हणजे विंचू चावल्यावर माणूस थैथयाट करतो, तुला माहिती? बरोबर, निश्चितच. तर आपल्याला ते इतकं कळत नाही त्यांच्याकडे बघून इतकं काय झालं. तीव्र वेदना असते त्यांना, अतिशय तीव्र वेदना. म्हणजे जरी छोटस तरी हाताची बोट सुजलेलं असेल किंवा मनगट सुजलं असेल तर त्या हाताने काम करणं अशक्य होऊन जातं. दुसरं म्हणजे ते आखडून जातात, म्हणजे त्याच्या हाताने तुम्ही, म्हणजे समजा मनगटाला सूज आली, त्या बोटांनी हाताने तुम्ही काम करू शकणार नाही. समजा कोपराला सूज आली तर तो हात कधी कधी सरळच होत नाही.
ओके. तिथे सूज येऊन जाते. त्या जॉईंट कॅप्सूलला सूज आल्यावर तू समजू शकते की ते काम ते जरा जरी हलवायचा प्रयत्न केला की प्रचंड वेदना होते. तीव्र वेदनांचा हा आमवात आहे आणि म्हणून तो अतिशय भयंकर सुद्धा आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया. महाश्वेताजी प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. माझं नाव महाश्वेता बोलते मी पुण्यावरनं. हॅलो. हा, बोला, आपला प्रश्न सलग विचारा. बोला. माझा मनगट आहे ना, मनगट. आपला प्रश्न माझा सलग मनगट विचारा. आला नाही का, त्याला खूप सूज आलेली आहे. तुम्ही तुमचा प्रश्न सलग सूज विचारा. आलेली आहे आणि खूप दुखतं. अच्छा, आणि शिरा नाही का, अशा हाताच्या शिरा वगैरे खूप दुखतात. बरं. काही उचलताना त्रास होतो? आणि मानेला पण दुखतं. ठीक आहे. काही काम करताना त्रास होतो मनगटाला? ठीक आहे आणि महाश्वेताजी. असं खाली वाकलं ना, हा, खाली वाकलं की असं पूर्ण पाय वगैरे दुखतात माझे. ठीक आहे महाश्वेताजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. वाताच्या विविध प्रकारांवर आपण ही शृंखला घेतोय. या शृंखलेमध्ये आपण आता आमवाताबद्दल जाणून घेणार आहोत. हीच चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हेपेटायटिस म्हणजे लिव्हरला इन्फेक्शन होतं आणि व्हायरसेसमुळे होतं. ABCD and E. आपण बाहेर खातात नेहमी. ते सिम्पल असं आहे की चटणी वगैरे असते बाहेरची, ते कमी केलं की तुम्हाला इलनेसची कमीच हेपेटायटिसचा चान्स होईल. पाणी पण जरा घराचं घेतलं ते बरं होईल. आणि म्युन्सिपाल्टी आपली BMC आहे ते आणि स्टेट गव्हर्नमेंट क्लीन वॉटर, सुरक्षित वॉटर देताच. तर आम्ही ते पण वापरलं बरोबर तर चांगलं होईल. तर आपली काळजी घ्या आणि मॉन्सून इलनेसची तुम्ही बचाव करा. सगळ्या BMC हॉस्पिटलमध्ये मेजर आणि मायनर मॉन्सून इलनेसेससाठी स्पेशल ट्रीटमेंट असतो. फक्त हेपेटायटिससाठी नाही, पण हेपेटायटिस बिईंग वन ऑफ द मॉन्सून इलनेसेस ते कव्हर होतं. आणि आपल्या ठिकाणी एक स्पेशल वॉर्ड, मॉन्सून वॉर्ड बनवतात. आणि सेपरेट लागलं एक्स्ट्रा तर 2 किंवा 3 वॉर्ड पण आपण ठेवू शकतो. मॉन्सूनमध्ये खूपच पेशंट्स येतात मॉन्सून इलनेसचे, त्यामुळे आपल्याला ते प्रबंध केलं आहे. आणि हेपेटायटिसचे पण पेशंट्स येतात. आणि आपल्याला जे सांगितलं ते प्रमाणे तुम्ही काळजी घेतली की तुम्हालाच कमी चान्स होणार आहे. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे आमवात आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत. ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. आपण आता चर्चेमध्ये आमवात आणि संधिवात अशी दोन रोग ऐकले. मात्र नक्की संधिवात कोणता आणि आमवात कोणता हे ओळखायचं असेल तर एक फार सोपी पद्धत आहे. म्हणजे त्या सांध्याला जिथे दुखतोय तिकडे आपण कोमट जर तेल लावलं, त्याने बरं वाटलं तर तो संधिवात आहे. मात्र या तेलाच्या मालिशने जर दुखणं वाढलं तर तो आपण आमवात समजावा. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला महाश्वेताजींचा जो प्रश्न होता त्यांचं काय उत्तर द्याल? त्यांना मनगट दुखतंय. नाही, त्यांनी सांगितलं की मनगटाला सूज आहे आणि दुखतंय. म्हणजे आपण आता मनगटाच्या सुजेबद्दल बोलत होतो, वेगवेगळ्या छोट्या छोट्या सांध्यांच्या सुजेबद्दल बोलत होतो, तर त्यामुळे त्यांनी तो विचार केला असावा. पण त्याचं निदान करावं लागेल. मनगटाच्या सुजेची विविध कारणं असू शकतात. आता टिनोसायनोव्हायटिस नावाचं एक कारण आहे की ज्याच्यामध्ये जे आपले जे स्नायू असतात त्या स्नायूंचा जो शेवटचा भाग असतो त्याला टेंडन असं म्हणतात. ते टेंडन जर खराब झाले, तिथे सूज आली तर त्याला टिनोसायनोव्हायटिस म्हणतात. दुसरा एक कार्पल टनेल सिंड्रोम म्हणून आहे की जे नस जी असते ती नस जर अडकली आपल्या फेशियामध्ये तर त्याच्यामुळे पण आपल्याला मनगट दुखू शकतं किंवा त्याला सूज आल्यासारखा भास. तिसरं कारण जे आहे ते कधी कधी जर आपण लचकला किंवा इंजुरी झाली आतमध्ये रिस्टला तर त्यामुळे होऊ शकतं. आणि चौथं कारण मात्र आमवात असू शकतो. तर आमवाताचं जर निदान केलं रुमॅटॉइड आर्थरायटिसचं RA टेस्ट करून किंवा इतर काही टेस्ट आहेत त्या टेस्ट करून आणि जर आमवात निघाला तर आपल्याला आमवाताची चिकित्सा करावी लागेल. पण मनगटाच्या सुजीची इतरही जी कारणं त्यांनी सांगितली त्याला देखील अतिशय चांगली ट्रीटमेंट म्हणजे ॲक्युपंक्चर. ॲक्युपंक्चर आहे आणि जर गरज वाटली तर तिथे पोटली शेकपत्र पोटली स्वेदन आपण करू शकतो. कारण तो दुखरा भाग असतो, त्याला आपण मालिश खूप करू शकतोच असं नाही. कधी कधी मालिश केल्यावर वाढतं. तू आता म्हणालीस की आमवात जरी असेल तरीही वाढतो, पण कधी कधी इतरही कारणामुळे जर इन्फ्लमेशन असेल खूप जास्त नसांचं किंवा टेंडनचं तर ते मालिश केल्यामुळे वाढू शकतं. मात्र ॲक्युपंक्चर ही अशी जादूची छडी आहे
की त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ही जी रिस्टची किंवा मनगटाची दुखणी आहेत ही कमी होऊ शकतात आणि बरी देखील होऊ शकतात. तिसरं त्यांनी सांगितलं की मानेत पण दुखणं आहे तर कदाचित त्यांना स्पॉन्डिलायटिस आहे की नाही ह्याचं पण निदान करावं लागेल. कधी कधी मानेमध्ये नसा दाबल्या जातात आणि खालपर्यंत येताना आपल्याला वाटत राहतं की संपूर्ण हातच दुखतो किंवा मनगटही दुखतात किंवा बोटं दुखतात किंवा बोट वळली जात नाही. बरोबर, कळलं की नाही, मूठ वळता येत बरोबर. किंवा इतरही कामं करण्यामध्ये, पोळ्या लाटण्यामध्ये वगैरे त्यांना तर त्रास होऊ शकतो, कणिक मळण्यामध्ये वगैरे अनेक होऊ शकतात, त्याचे लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे निदान केल्यानंतर मला असं वाटतं ही आपण त्यांना आणि आंबवत असेल तर अगदी साधं जलौकाचरण. जर मनगटाला त्यांच्या आंबवत असेल आणि दुःख असेल तर जळू ही अत्यंत चांगली, म्हणजे जलौकाचरण जर आपण केलं, जळू लावली तर 1-2 दिवसात ते सूजही कमी होते आणि दुखणंही जोरच म्हणजे निदान योग्य असणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. निशा प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार निशाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. मॅडम, मला अपचनाचा त्रास आहे. माझं वय 26 आहे. अपचनाचा त्रास आहे आणि म्हणजे हातापायाला मुंग्या येतात. रात्रीच असं झोपेत अचानक नाही का दचकून हातपाय असे एकदम ताट झाल्यासारखं वाटतं आणि असं पित्ताचा पण त्रास होतो अधूनमधून. मग याचा काय संबंध गर्भ राहण्याशी असतो का? बीज निर्मिती पण होत नाहीये माझी. अच्छा, ओके, हा, ठीक आहे. पाळी पण व्यवस्थित नाहीये माझी. मग याचा काही संबंध आहे काय? ठीक आहे सर, काय सांगाल थोडंसं? एकूण शरीरामध्ये आहे बघा, अपचन झालं की निश्चितच आम निर्माण होतो. आणि त्यांनी एक छान प्रश्न विचारला. तर माझा अनुभव असं सांगतो की ज्या स्त्रियांना कधी कधी अपचन असतं किंवा एकूणच शरीरामध्ये आम निर्माण झालेला असतो आणि वर्षानुवर्ष गर्भधारणा होत नाही, अच्छा, पटकन वमन झालं का विरेचन झालं आणि चटकन गर्भ राहतो, ओके, असे मी खूप केसेस बघितले. त्यामुळे मी अगदीच नाही म्हणू शकत नाही की ती काय म्हणते. बरोबर, की जर समजा असं झालं, जर अपचनामुळे आम निर्माण होत असेल तर गर्भधारणेला निश्चित परिणाम होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रियांना आम्ही सुरुवातीला पंचकर्म करतो की ज्याच्यामुळे गर्भधारणा होण्यास मदत होते. शरीर शुद्धी होणं फार महत्वाचं आहे. पण अपचन हे फार महत्वाचं कारण आहे आमवताचं. आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊ, त्यांचा जरी वेगळा विषय. तर अपचन जसं सांगितलं की विरुद्ध अन्न खाण्याची सवय असेल तर त्याच्यामुळे जे शरीरामध्ये अपचन होणार ते न पचलेलं अन्न आम निर्माण करणार आणि कुठला ना कुठला तरी रोग निर्माण करणार. जर आमवात नाही निर्माण केला तर दुसऱ्या प्रकारचा रोग निर्माण करू शकतो, ज्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणून आपण. पण मग हे जे आमवात आहे ना, ह्याचं आपण ओळखायचं कसं, निदान कसं करायचं असतं की हा बाबा ही लक्षणं आम्हाला झालेली आहेत, मग ह्याचं काही पॅरामीटर्स असतात का, पॅथॉलॉजी पॅरामीटर्स वगैरे किंवा रक्त तपासण्या असतात का ज्याच्यावरनं आपल्याला हा निश्चित निदान होऊ शकतं ह्याचं? म्हणजे आता सर्वात म्हणजे क्लिनिकली मग अशी सांगितलं की हातापायाच्या जर जी मधली पेर आहे त्याच्या जे सांधे त्याला जर आपलं हे झालं, सूज आली तर समजायचं चान्सेस आहेत. अच्छा, आता हा पण एक्सरे काढलेला दिसतो, हा एक्सरे मध्ये पण आंबवत दिसतो. जसं नॉर्मल एक्सरे आंबवताचा एक्सरे. अगदी बरोबर. तिसरं म्हणजे हिमोग्लोबिन बऱ्याच वेळा कमी होतं. ओके, आंबवतामध्ये अन्न पचत नाही आणि त्याच्यामुळे एकूणच अन्न कमी जातं, भूक मंदावते, हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं. आरए फॅक्टर म्हणून आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर म्हणून आपण म्हणतो. अँटीन्यूक्लिअर अँटीबॉडी किंवा एएनए आहे किंवा सीआरपी. बरोबर, तर ते युरिन पीआरपी ते चुकून लिहिलेलं आहे, सीआरपी. हा, ते ऍक्च्युली ब्लड सीआरपी आहे. सी रिएक्टिव्ह प्रोटीन. तर सी रिएक्टिव्ह प्रोटीन नावाची एक आहे तपासणी. ती तपासणी केल्यानंतर देखील आपल्याला आंबवत कळू शकतो. एक्सरे आपण बघितलं, कधी कधी स्नायू आपण जर ह्याच्यातून नाहीच झालं निदान तर आपण डायरेक्ट सायनोव्हियल फ्लुइड काढून त्याची ऍस्पिरेशन करून तपासणी करू शकतो. संधिद्रावाची तपासणी करू शकतो की ज्यामुळे कुठल्या इन्फेक्शनमुळे तर झालेलं नाहीये ना. समजा ट्युबरक्युलोसिस सारख्या इन्फेक्शनमुळे सुद्धा एखादा सांधा खराब होऊ शकतो. अच्छा, मग त्यामुळे आपल्याला मग ते डायरेक्ट किंवा पायोजेनिक आर्थरायटिस ज्याला म्हणतात त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. तर तसं झालेलं नाही का, तर ते आपल्याला संधिद्रावाची डायरेक्ट तपासणी केल्यानंतर कळतं. पण बहुतांशी आमवातामध्ये आरए फॅक्टर किंवा सीआरपी
किंवा ANA हे पॉझिटिव्ह असतात बरोबर. आणि त्यांच्या सिव्हिअरिटी प्रमाणे त्यांचं जे टायटर असतं त्यांची जी व्हॅल्यू असते ती जास्त असू शकते. अच्छा. आपल्याला बदलापूरवरून पुढचा प्रश्न आलेला आहे उषा यांचा. नमस्कार उषाताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. ना म्हणजे हाताला आपण असं झोपतो ना तर हाताला मुंग्या येतात. हाताला मुंग्या येतात. चक्कर वगैरे येते का? परत हाताला असं ते कांद्यामध्ये कळ मारते. तुमचं वय किती चक्कर आहे? येते, दम लागतो. तुमचं वय किती आणि आहे? असं जीव माहिती आहे. ठीक आहे उषाताई, तुमचा प्रश्न 58 58 वय आहे. सुंठ पावडर आणि एरंडेल तेल जर आपण सकाळी उपाशीपोटी घेतलं तर अनेक वेळेला आमवातामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. फक्त वैद्यकीय निदानानंतरच हे घ्यावं. बदलापूरवरून जो प्रश्न आलेला त्याचं काय उत्तर द्याल? मला असं वाटतं त्यांच्या मिक्स्ड सिम्पटम्स आहेत. म्हणजे आमवाताशी निगडीत असाव्यात असं मला वाटत नाही. मला असं वाटतं सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा इतर काही त्यांचं निदान आपल्याला करावं लागेल की हातापायाला मुंग्या येणे वगैरे ह्या गोष्टी, म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण काय आहे किंवा एकूणच त्यांना दम लागतो वगैरे ह्या गोष्टी. तर मला असं वाटतं अनिमियाशी किंवा पंडुरोगाशी निगडीत त्यांची लक्षणं असावीत किंवा कण्याच्या एखाद्या सर्वायकल स्पॉन्डिलायटिसशी निगडीत लक्षणं बी विटामिन डेफिशियन्सी असू शकते. तर आपण ते निदान करूया आणि लोह चालू करून देऊया, विटामिन्स चालू करून देऊया. आणि जर कण्याचा जर वात असेल तर आपण मन्या बस्ती किंवा अंतर्गत बस्ती व इतर आपली जी अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चरची जी ट्रीटमेंट आहे ती जर केली तर त्यांना निश्चित बरं वाटेल. सर, आपण जेव्हा आमवाताकडे पुन्हा जातोय तेव्हा आमवाताची निश्चित कारणं काय सांगू शकता तुम्ही? मगाशी सर्वात महत्वाचं कारण आपण सांगितलं, एक स्लाइडच आणली, बरोबर, ते म्हणजे चुकीचा आहार विहार. कधी कधी काय होतं माहितीये का, चुकीचा आहार विहार एखाद्याची ना ट्रान्सफर होते एखाद्या ठिकाणाहून. अच्छा. एखाद्या कोकणातल्या माणसाची घाटावर ट्रान्सफर होते किंवा घाटावरच्या माणसाची कोकणात ट्रान्सफर होते, एकदम जेवण बदलतं. अशा वेळी देखील आंबवत होतं. माझ्याकडे एक मुलगी यायची, ती इकडनं अमेरिकेला गेली. अमेरिकेला एक स्टुडंट म्हणून होती, तिकडचं जेवण बदललं, मैदायुक्त पदार्थ खायला लागली तर तिथे आंबवत निर्माण झालं. तर असा आहार विहार, थंड आणि गरम पदार्थ एकत्र खाणे. कोणाकोणाला सवय असते कोल्ड्रिंक बाजूला ठेवायचं, गरम गरम खायचं आणि बरोबर लगेच कोल्ड्रिंक प्यायचं. बरोबर, हे अतिशय वाईट आहे. म्हणजे आईस्क्रीम आणि फळं एकत्र खाणे हे विरुद्ध आहार आहे. अगदी बरोबर. दही आणि फळं, दूध आणि फळं एकत्र खाणे हा विरुद्ध आहार आहे. अगदी बरोबर आहे. तर अति थंड आणि अति आंबट पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाणं, फ्रीज मधलं डायरेक्ट पाणी पिणं, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. फ्रीज मधलं डायरेक्ट खाणं किंवा आंबट पदार्थ अति प्रमाणात सेवन करणं, जसं लोणचं आहे, अच्छा, ते खूप आंबट आहे, तर हे चिंच आहे, जर अति प्रमाणात तुम्ही सेवन करत असता, तुम्हाला सवय नसेल त्याची, तर तुम्हाला आंबवत होण्याची शक्यता आहे. आणि ओलसर दमट वातावरणात जर तुम्ही सारखे राहत असाल तर तुम्हाला, आज आपण पावसाळ्याबद्दल बोलतोय, बरोबर, संपूर्ण पृथ्वीवरच आता ओलसर आणि दमट वातावरण निर्माण झालेलं आहे. अगदी बरोबर. आणि आंबवताच्या सगळ्या रुग्णांना माझं सांगणं असतं, कृपा करून पावसापासून जपून राहा. कारण एकदा ते ओलसर आणि धो धो पाऊस कोसळायला लागला किंवा ढग आले आकाशात का तुमचा त्रास सुरू होणार. अच्छा. तर त्या त्रासापासून वाचण्यासाठी पावसापासून, बरोबर, म्हणजे कव्हर करून राहण्याचे, गार पाण्यात जाऊ नका, बरोबर, थंड पाणी पिऊ नका जास्त, त्याच्यामुळे अजूनच आंब वाढण्याची शक्यता असते. शिळे पाके अन्न खाणं, फ्रीजमध्ये 2-2, 3-3 दिवस लोकांना सवय असते ठेवून द्यायचं अन्न आणि नंतर खायचं, मग त्यात टॉक्सिन्स निर्माण होणारच, अगदी नॉर्मल आहे. तर ते टॉक्सिन्स जर आपल्या शरीरात निर्माण झाले तर मग त्याच्यामुळे आंबवत होण्याची शक्यता. म्हणजे आपली जी भारतीय पद्धती आहे की ताजं सकस अन्न खाणं, ह्याकडे पुन्हा आपण जाणं फार महत्वाचं आहे. तसंच आपण जेव्हा बघतोय की आमवाताची आपण विविध कारणं बघितलीत, ह्याचबरोबर काही प्रकार असू शकतात का आमवाताचे? आंबवताचे खूप प्रकार आहेत. अजून कधी कधी असं वाटतं की आपल्याला जेव्हा निदान होत नाही तरी आंबवताची लक्षणं दिसतात, तर त्याला आपण सिरो निगेटिव्ह म्हणतो. म्हणजे निदान झालं नाही तरी देखील क्लिनिकली आपल्याला दिसतो की तो झालेला आहे. तर त्यापैकी विविध जे प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपण आता, मी एक स्लाइड आणलेली आहे, तर ते आपण बघूया. सर्वात महत्वाचा म्हणजे मी म्हटला तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये RA फॅक्टर पॉझिटिव्ह असतो. बरं. दुसरा एक सांगितलं
लहानपणी होणारा आमवात, लहानपणी जो होतो की ज्याच्यामध्ये एक स्टेप्टोकॉकस म्हणून एक जीवाणू आहे, त्याने सोअर थ्रोट होतो. सोअर थ्रोट झाल्यानंतर त्याचं ती जी रिॲक्शन आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होते आणि त्यातून एक प्रकारचा आमवात निर्माण होतो. तर त्यात एएसओ टायटर नावाचं एक निदान लहान मुलांच्या ज्या आमवातामध्ये ते केलं जातं. तर एएसओ टायटर आपलं बघितलं जातं, त्याच्यावरनं आपल्याला कळतो की तो रुमॅटिक आर्थरायटिस, रुमॅटिक फिवर असं, किंवा त्याच्यातून संधी हृदयरोग हा पण निर्माण होतो. म्हणजे रुमॅटिक हार्ट डिझीज ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये वॉल्व्स खराब होतात, हार्टच्या हृदयाच्या वॉल्व्स खराब होतात, तो रोग निर्माण होतो. तर असा हा जो आमवात लहानपणी होतो त्याला आपण रुमॅटिक आर्थरायटिस असं म्हणतो. त्याला देखील आपली तो आमवातच गणला जातो, त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट देखील साधारण सारखीच आहे. तिसरा प्रकार मला सांगायचा वाटतो म्हणजे रिॲक्टिव्ह आर्थरायटिस. एखादा डेंग्यू झाला तर डेंग्यू बरा झाला, पण त्याच्यानंतर काही दिवसांनी असं वाटतं की एक साधारण 6 महिने वर्षामध्ये सगळे सांधे दुखायला. अगदी बरोबर. आणि ते सांधे इतके दुखत असतात की लोकांना कळत नाही झालं कशामुळे. तर ती जी रिॲक्शन आहे त्या रोगाची, त्या जीवाणूंची जी रिॲक्शन असते, विषाणूंची जी रिॲक्शन असते, त्या रिॲक्शनमुळे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि त्यामुळे रिॲक्टिव्ह आर्थरायटिस आपण असं म्हणतो. सिमिलरली विषमज्वरामध्ये पण होतं. त्याचा तर डायरेक्ट परिणाम आर्थरायटिस म्हणजे कॉम्प्लिकेशन ॲज अ कॉम्प्लिकेशन ऑफ टायफॉइड आर्थरायटिस होऊ शकतो. अजून एक महत्वाचा प्रकार म्हणजे सोरायटिक आर्थरायटिस, जो सोरॅसिक आपल्याला वाटतं की तो स्किन डिसीज आहे, त्वचा रोग आहे. म्हणजे आता बाहेरून पाहताना बरोबर आहे, तो त्वचा रोगच आहे. तो केसात होतो, पायाला होतो, हाताला होतो, सगळ्या चेहऱ्याला होतो, अख्ख्या अंगाला होतो. खूप खाज येते, खपल्या पडतात. तो ड्राय किंवा वेट सोरॅसिस असू शकतो. तर अशा वेळी त्याला स्किन डिसीज म्हणून आपण ट्रीटमेंट द्यायला जातो खरं, पण त्याचं एक कॉम्प्लिकेशन म्हणून आर्थरायटिस होतो. त्याला पण आपण आमवातच म्हणतो, कारण ते सोरॅसिसचा जो निर्माण झालेला आहे, अर्थात त्याचंही कारण आपल्याला माहिती नाहीये आधुनिक विज्ञानाला, पण ते देखील रोगप्रतिकारक शक्तीवर आघात झाल्यामुळेच झालेला रोग आहे, म्हणून त्याला आमवातच म्हणतो, सोरायटिक आर्थरायटिस. आणखीन एक गाऊट म्हणून त्याला आपण मेटाबॉलिक आर्थरायटिस म्हणून म्हणू शकतो, पण तो रक्तामध्ये झालेला टॉक्सिन्स वाढूनच झालेला असतो. तर म्हणजे प्रोटीन मेटाबॉलिझमचं एक बाय प्रोडक्ट आहे युरिक ऍसिड. ते जर वाढलं फार अतिशय जास्त प्रमाणात, तर त्यामुळे काही गाठी तयार होतात डाव्या पायाच्या अंगठ्याला. तर हा इकडे उजव्या पायाचा अंगठा दाखवला, ते गाठ दाखवली. तर ती टायफॉइड युरिक ऍसिडचा क्रिस्टल फॉर्मेशन होऊन ती गाठ आणि अतिशय तीव्र वेदना होतात. तर युरिक ऍसिड वाढल्यामुळे झालेला तो पण मेटाबॉलिक आर्थरायटिस म्हणू शकतो. तर त्याला देखील आपण आमवात, वातरक्त व्याधी म्हणून त्याला म्हटलं जातं. पण मग हे जे आमवाताचे आपण प्रकार बघितले, विविध प्रकारचे तुम्ही आमवात आता आम्हाला सांगितले, ह्या सर्वांची लक्षणं एकच असतात का? हा प्रत्येकाची लक्षणं सुद्धा विविध असतात? लक्षणं विविध असतात. हे कॉम्प्लिकेशन म्हणून झालेलं आहे. कधी कधी आमवात, ज्याला आपण क्लासिकल आमवात, हे दोनच आपण म्हणतो, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि दुसरा लहान मुलामध्ये होणारा रुमॅटिक आर्थरायटिस. त्याची एकदम टिपिकल लक्षणं. आपण याविषयी जाणून घेऊया, रुमॅटिक आर्थरायटिस आणि आमवातजन्य हृदयरोगांविषयी सुद्धा. पण आता आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलेला आहे, बीड जिल्ह्यातून फोन आलेला आहे सतीश यांचा. नमस्कार सतीश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा बोला. मी सतीश खोबरागडे बोलत आहे नागपूरवरून. मॅडम, माझं वय म्हणजे 26 वर्ष आहे आणि माझ्या बॉडीमध्ये नाही का खूप पेन होतो. इतर काय त्रास होता तुम्हाला? नाही, इतर काही त्रास होत नाही मॅडम, पेन खूप होतो. फक्त अंगात दुखतं तुम्हाला? अंग अंगात दुखतं. विशिष्ट काळी दुखतं? सांधे दुखतात विशिष्ट काळी दुखतात का कंटिन्युअस दुखतात? मॅडम, पूर्ण बॉडीमध्येच त्रास होतो. सगळ्या बॉडीमध्ये त्रास होतो. आखडणं होतं सकाळी उठल्यावर? आखडतात का? अंग आखडलेलं असतं? उठल्यानंतर म्हणजे काहीच करण्याची इच्छा पण नाही होत. थंडी वाजल्यावर दुखतं का? नाही मॅडम, थंडीमध्ये जास्त दुखतो पण आणि उन्हाळ्यामध्ये पण दुखतो. बरं.
ठीक आहे. ठीक आहे. थोडक्यात त्यांनी सांगितलं की थंडीमध्ये जास्त दुखतं म्हणजे वातवृद्धीचं लक्षण आहे. मला असं वाटतं बस्तीकर्म केल्यानंतर बराचसा त्यांचा वात कमी होईल. स्नेहस्वेदन आणि युक्त बस्ती आपण जर केली तर जास्त केलं तर मला असं वाटतं त्यांना बरं वाटायला पाहिजे. निश्चितच बरं वाटलं पाहिजे. पण आहे वातव्याधी, याच्याबद्दल काही शंका नाही. हे जे आपण विविध प्रकारचे आमवाताचे प्रकार बघितले, ह्याच्यावर आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये काही औषधं आहेत का? आधुनिक चिकित्सामध्ये ठोस उपाय नाहीये. अच्छा. म्हणजे आधुनिक चिकित्सा जरी केली तरी आमवात कधीच बरा होत नाही आधुनिक चिकित्सेमध्ये. बरं. म्हणजे असा कोणाचाच आमवात ते आधीच सांगून टाकतात डॉक्टर की हे फक्त कंट्रोल होऊ शकतो, हा बरा होत नाही. म्हणजे आधुनिक चिकित्सा करून सुद्धा वर्षानुवर्ष घेऊन सुद्धा त्याची कॉम्प्लिकेशन झालेली पेशंट्स आपल्याला पाहण्यात येतात. तर कधी कधी आणि आमवातामध्ये म्हणजे आधुनिक चिकित्सामध्ये आहाराचा कन्सेप्ट नाहीये. त्यामुळे कसं होतं की नॉर्मल जेवण जेव्हा काहीही खा पण ही औषधं घ्या, आणि स्टिरॉइड्सचा अतिवापर देखील कधी कधी केला जातो जेव्हा अॅक्यूट स्टेजमध्ये असतो. ओके. अच्छा. मग त्याच्यामुळे होतं काय की ठीक आहे ही रिॲक्शन इम्युन सिस्टमची आहे आणि स्टिरॉइड घेतल्यावर इम्युनो सप्रेशन होतं. अच्छा. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती बिघाड झालेला आहे म्हणून आमवात झालाय. आपण रोगप्रतिकारक शक्ती बंदच करून टाकली काम करायची तर आमवाताची लक्षणं कमी होतात. पण तुम्ही म्हणजे ते चुकीचं अघोर कर्म करताय. पण मग ही जे तुम्ही म्हणालात की रोगप्रतिकार शक्ती कमी करणं अशी आधुनिक चिकित्सा पद्धतीची चिकित्सा आहे आपण आमवातामध्ये, मग ह्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? मग रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर दुसरे रोग होतील. म्हणजे एकाला अडवलं तर दुसरीकडनं आपल्याला एकतर ते आपण जी औषधं घेतो त्याचे साईड इफेक्ट होतीलच. बरोबर. म्हणजे जसं ऍसिडिटी आहे, डोकेदुखी आहे किंवा ऑस्टिओपोरोसिस आहे, जसं म्हणजे हाडं ठिसूळ होणं, त्यांनी संधिवात होईल. मग निश्चितच त्याची जसं आता हे सामान्य उपचार दाखवलेले आहेत की कुठची वेदनाशामक औषधं आपण घेतो त्यामुळे आम्लपित्त होतं, त्वचेवर कधी कधी रिॲक्शन होऊन पुरळ उठतं, जुलाब होतात, मानसिक अस्थैर्य येतं वगैरे वगैरे अनेक प्रकारचे हे कमीच दाखवले साईड इफेक्ट्स. खूप जास्त प्रमाणात पण साईड इफेक्ट्स होऊ शकतात. कारण का आमवाताची चिकित्सा ही वर्षानुवर्ष चालते. त्यामुळे बरेचसे जे चांगले रुमॅटॉलॉजिस्ट आहेत ते खूप कमी प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करतात. बरोबर. खूप कमी प्रमाणात वेदनाशामक औषधांचा आणि वापर त्यामुळेच पर्यायी चिकित्सा पद्धती इकडे घेणं आपल्याला फार आवश्यक आहे. आपण एक प्रश्न घेऊया आणि मग पुन्हा आपण चर्चा चालू ठेवूया. सुकेशिनी प्रश्न विचारतायत गोंदियावरून. नमस्कार केशिनी, बोला. हॅलो. नमस्कार केशिनी ताई, बोला. हा, मला डॉक्टरांना प्रश्न विचारायचं होतं की जे काही लक्षणं डॉक्टर इथे सांगत आहेत ते सर्वचे सर्व माझ्या आईवर म्हणजे लागू पडतात. म्हणजे सांध्यांना सूज येणे, बऱ्याच वर्षापासून आहे ते. सांध्यांना सूज येणे, पायांना म्हणजे जसं आपली हड्डी असते ना ती पूर्ण अशी सुजलेली, त्रास होतो, खूप दुखते. आणि सर्वचे सर्व लक्षण म्हणजे अन्न न पचणे, छातीमध्ये जळजळ होणे, पोटामध्ये वगैरे. तर हे सर्व लक्षणं माझ्या आईवर अवलंबून आहेत. तर त्याच्यासाठी मला असं विचारायचं होतं डॉक्टरांना की औषध उपचार काय घेऊ शकतो किंवा आपण त्याच्यावर प्रिकॉशन म्हणून खाणं पिणं याच्यावर काय? निश्चितच केशिनी, तुमचा प्रश्न मला नीट कळलेला आहे. सर जरूर उत्तर देतील. सर काय सांगाल त्यांना? आता हा संपूर्ण प्रोग्रामच पहिला तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत पहा. निश्चित. म्हणजे डिटेल्ड आन्सर देता येईल कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी आपण देणारच आहोत. हा, म्हणजे हे संपूर्ण प्रोग्रामच आहे. पण सांगतो आमवाताला नक्की ठोस आपण निदान करूया. आधी तुम्ही नुसतं सांगितली लक्षण, मग ते RA टेस्ट, CRP टेस्ट, त्या टेस्ट करून पाहूया की हा आमवातच आहे का पहिलं. आणि दुसरं म्हणजे काही खास ट्रीटमेंट्स आहेत जसं वैतरण बस्ती, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, ह्याचं कॉम्बिनेशन, आहारामध्ये बदल, तुम्ही आहार कुठचा घेता ते पाहून त्याच्यामध्ये बदल, असं केलं आणि कमीत कमी 3 महिने तरी पंचकर्म आणि ही ट्रीटमेंट संयुक्तोपचार घेतले तर जोर कमी होईल. त्यानंतर मात्र एक पूर्ण बरं होईपर्यंत 2 ते 3 वर्ष औषधोपचार करण्याची हा कालावधी फार मोठा आहे आणि नाहीतर आयुष्यभर घेण्यापेक्षा बरं आहे. अगदी बरोबर. आणि बाकीचे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा तर फारच चांगलं आहे. निश्चित. सर, आपण जेव्हा आमवात म्हणतो तेव्हा संधीच्या ठिकाणी ताप किंवा ज्वर असणं हे एक लक्षण असतं. तर ह्याविषयी थोडंसं आपण डिटेलमध्ये सांगू शकता का, संधी ज्वराविषयी? संधी ज्वर, हा,
म्हणजे एकूणच असं असतं की जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती खालावलेली असते तेव्हा आपल्याला एकूणच ही लक्षणं दिसून येतात की आपली जी आपलं जे शरीर आहे ते लगेच फाईट करायला लागतं रोगप्रतिकारक शक्ती ही तर त्याच्यामध्ये ते लाल सुजलेला सांधा किंवा कधी कधी रॅश येते आपल्या शरीरात आणि वेदना होतात आणि सायन्स ऑफ इन्फ्लमेशन ज्याला आम्ही म्हणतो रुबर कॅलर वगैरे वगैरे तीच लक्षणं आपल्याला संधी ज्वरामध्ये दिसून येत आणि एकूणच जर आपल्याला संधी आपण हात लावला आणि गरम लागला तर तो आंबवत असण्याची शक्यता जास्त आहे फार महत्त्वाचं त्यामुळे ते एक लक्षण आहे की किंवा एक परीक्षा आहे की आंबवताची की त्यामुळे आंबवत असण्याची योग्य निदान झालं की आपण योग्य चिकित्सा तर हमखास होणार आहे. याचबरोबर तुम्ही एक फार महत्वाचा विषय काढलेला तो म्हणजे हृदयरोग आमवातजन्य हृदयरोग ह्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. लहानपणी जसं मी सांगितलं की लहानपणीचा जो आमवात आहे रुमॅटिक त्यावेळी रुमॅटिक फीवर असतो त्यावेळी ताप सगळे सांधे सुजून येतात ताप येतो आणि त्या तापाच्या नंतर ह्या मी दाखवायचे मला ही स्लाइड ह्या ज्या वॉल्स आहेत आपल्या आपल्या हृदयामध्ये काही झडपा असतात त्या झडपामधून रक्त आत आणि बाहेर टाकलं जातं. निश्चितच आपण जर आमवातजन्य जो हृदयरोग आहे त्याविषयी जाणून घेऊया पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. पुंडलिक प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार पुंडलिक भाऊ. हा नमस्कार मॅडम. नमस्कार बोला. माझं युरिक ऍसिड वाढतंय 3 वर्षापासून तर त्याची ट्रीटमेंट घेतोय आम्ही आणि झायलोरिक गोळी चालू आहे त्याच्यासाठी तर ती बंद केली का परत वाढतंय. बरोबर निश्चितच बंद केली का परत वाढतंय तर त्याच्यासाठी काय उपाय निश्चितच गाऊट म्हणजे आमवाताचाच एक प्रकार आहे. गाऊट विषयी प्रश्न विचारत होते अगदी नेमका प्रश्न त्यांनी विचारलेला आहे काय सांगाल त्यांना. गाऊट जेव्हा अॅक्यूट स्टेजमध्ये असतो म्हणजे जेव्हा खूप वेदना असतात आणि सूज आलेली असते यावेळी जलोकाचरण खूप चांगलं उपयोगी पडतं. त्या सुजेवर जळू लावा लगेच तुमचा ठणका आणि वेदना कमी होईल कारण ते जे विष असतं ही हे आमवाताचे जेव्हा बायका माझ्याकडे येतात त्या जळूला नेहमी घाबरतात तेव्हा मी सांगतो ती जळू ही तुमची मैत्रीण आहे म्हणून आमवातांच्या रोग्यांची. कारण मैत्रीण कसं तिच्याकडे दुःख हलकं होतं आपलं की दुःख तिच्याशी बोलल्यावर बरं वाटतं तसंच जळू तुमच्या ह्याच्यातलं विष शोषून घेते आणि नेमकं विषयुक्त रक्त शोषून घेते त्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटतं आमवाताच्या सुजेचं झालं. तेव्हा जळूला घाबरू नका तिला मैत्रीण समजा. याबरोबर हा मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यामुळे प्रोटीनचं प्रमाण आपल्या आहारातनं डाळी वगैरे ह्याचं कमी करावं लागतं एकूणच आणि डाळींचं त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन कमीत कमी घ्यायला. आता हा वातरक्त गाऊटची एक स्लाइड आहे माझ्याकडे ती मला दाखवावीशी वाटते. तर हा अशी सूज येते म्हणजे तर ह्याच्यात आपण जर आहार नियमन केलं प्रोटीनचं डाळीचं आणि नॉनव्हेज खास कोळंबीचं प्रमाण टोमॅटोचं प्रमाण कमी केलं तर तो कायमचा जाऊ शकतो. त्यासाठी बस्ती जलोकाचरण आणि आहारामध्ये नियंत्रण म्हणजे ती जी त्यांनी गोळी सांगितलेली ती सुद्धा त्यांची कायमची जाऊ शकते ना. अर्थातच कुठचाही आपल्याला आहारामुळे जेव्हा रोग होतो माहितीये तेव्हा आपण आहारावर नियंत्रण करायला निदान परिवर्जन करणं फार महत्वाचं आहे. जर आपण विश्रांतीपूर्वी आमवातजन्य हृदयरोगाविषयी जाणून घेत होतो त्याविषयी काय सांगू शकतात आणि ह्यावर काय चिकित्सा उपलब्ध आहे. आता ह्याच्यात हे रुमॅटिक हा दृश्य दाखवतोय की ते वॉल्स कॉन्स्ट्रिक्ट होतात. ज्या मगाची हृदयातल्या झडपा इथे दाखवल्यात ना त्या झडपा खराब होतात त्यामुळे त्या नीट काम करत नाहीत आणि काम न केल्यामुळे कधी कधी दम सुद्धा लागतो. व्यवस्थित हृदय काम करत नसलं हृदयावर एकूणच त्या झडपांना सूज आलेली असते तर त्यामुळे वॉल्व रिप्लेसमेंट कधी कधी करण्याची आवश्यकता भासू शकते. तर ही टाळायची असेल तर लवकरात लवकर जेव्हा संधिरोधक झाल्या आपण जर चिकित्सा केली अर्थात पेनिसिलिन आपण स्ट्रेप्टोकोकायवर वापरतो पण त्याचा जो परिणाम झालेला आहे रोगप्रतिकारक शक्तीवर त्याला आपण तो बिघाड आपल्याला नीट करायचा असतो. तर ही कॉम्प्लिकेशन जे आहे हे विकृत रूप धारण करत नाही म्हणजे वॉल्व रिप्लेसमेंटची पाळी येत नाही त्याच्यात. मग तो अगदी टोकाला गेल्यानंतर मात्र मग करावं लागतं
तर त्यासाठी लवकरात लवकर जर ट्रीटमेंट सुरू केली तर फायदा होऊ शकतो. बरोबर सर. ह्याचबरोबर जेव्हा आमवाताविषयी बोलत होते तेव्हा रिॲक्टिव्ह आर्थरायटिस तुम्ही म्हणाला आणि टायफॉइड आर्थरायटिस असे तुम्ही 2 प्रकार सांगितले. ह्याची नेमकी चिकित्सा आपण कशी करू शकतो? अर्थात टायफॉइड बरा झाला किंवा डेंग्यू बरा झाला त्याच्यानंतर झालेला हा त्याचं कॉम्प्लिकेशन आहे, बरोबर. तर रिॲक्टिव्ह आर्थरायटिस कधी कधी सिरो निगेटिव्ह असतो, म्हणजे आपल्याला कुठचाच एक चाचणी पॉझिटिव्ह दाखवत नाही, पण तरी देखील सारी लक्षणं मात्र आमवाताची असतात. तर अशा लक्षणं आपण जाणल्यावर त्याची चिकित्सा आमवाताप्रमाणेच करायला पाहिजे. अच्छा. म्हणजे आमवातात जशी संयुक्त उपचार पद्धतीमध्ये आपण बस्ती विशिष्ट प्रकारचे बस्ती जसं वैतरण बस्ती आहे, तिक्तशीर बस्ती आणि ॲक्युपंक्चर आहे, फिजिओथेरपी आहे, जलौकाचरण आहे, ह्याचं आपण जे कॉम्बिनेशन करतो ते कॉम्बिनेशन खूप उपयोगी पडतं. त्यामुळे रिॲक्टिव्ह आर्थरायटिस पण तसाच ट्रीट करावं जसं आमवाताच आहे. सर ह्याचे काही कॉम्प्लिकेशन्स असू शकतात का या रोमॅटिक प्रकारांचे? खूप चांगला प्रश्न विचारला. कधी कधी हे कळत नाही आपल्याला की ह्याचं कॉम्प्लिकेशन्स होतात. ह्याची कॉम्प्लिकेशन्स म्हणजे महत्वाची कॉम्प्लिकेशन सांगायचं झालं तर आपल्याला स्क्लेरोडर्मा नावाचा एक रोग आहे की तो वाटतो आपल्याला स्किन डिसऑर्डर आहे, पण ते नाही आहे. त्याच्यामध्ये आपली अख्खी जी शरीराची जी कातडी असते किंवा स्किन नसते ती एकदम काळी काळी पडून जाते, टफ होऊन जाते. अच्छा. हो, एकदम सख्त ज्याला म्हणतात की हात एकदम, आणि हाताची बोटं आपल्याला सरळ अशीच सरळ ते सरळ राहतात, ते आपल्याला मूठ वळता येत नाही, किंवा तोंडाच्या बाजूची जी त्वचा असते ती पण एकदम कठीण होऊन जाते, तोंड उघडता येत नाही, डोळे नीट कधी कधी मग होऊन जातात, उघडता येत नाहीत. तर अशा प्रकारची लक्षणं म्हणजे खूप कॉम्प्लिकेशन आहे, मेजर कॉम्प्लिकेशन आहे मला असं वाटतं आमवाताचं. म्हणजे कधी कधी ते आमवाताची लक्षणं सुरुवातीला होऊन मग स्क्लेरोडर्माकडे जातं, कधी कधी डायरेक्ट स्क्लेरोडर्माच होतो. म्हणजे हा त्वचेचा आमवात म्हणून म्हणू शकतो. निश्चितच. कार्यक्रमात आत्ता वेळ झालेली आहे. मागच्या कार्यक्रमातील म्हणजे दिनांक 17 मे रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं जाहीर करण्याची. नावं अशी आहेत. दिनांक 17 मे 2015 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते नावं खालीलप्रमाणे. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे महेश बाबूराव सिंधपुरा, बोरिवली, मुंबई. द्वितीय बक्षीस निलेश सुरेश पवार, नाशिक. तृतीय बक्षीस सचिन आनंदा पाटील, पुणे चिंचवड. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलेलं आहे पण बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न काय आहे? प्रश्न आहे, आमवातामध्ये कोणते पंचकर्म उपयुक्त ठरते? पर्याय 1 नस्य, पर्याय 2 वैतरण बस्ती, पर्याय 3 शिरोधारा. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे दिनांक 9 जून 2015 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000चं गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील कार्यक्रमामध्ये जाहीर करण्यात येईल. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. अभिप्राय पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी 400030. ईमेल hellodoctor@ddkmumbai@gmail.com. आमवाताच्या विविध प्रकारांवर, त्यांच्या लक्षणांवर, त्यांच्या निदानावर आपण आता बघितलं. आता चिकित्सेकडे वळूया. सर, संयुक्त उपचार पद्धतीमध्ये चिकित्सा नेमकी आपण आमवाताची कशी करायची आहे, काय सांगू शकता? सर्वात महत्वाचं म्हणजे संयुक्त उपचाराची स्लाइड आहे त्याच्यात वैतरण बस्ती हा एक प्रकार आहे खास बस्तीचा,
की ज्याच्यामुळे आमवाताचा जोर कमी होतो. जिथे वेदना असतात तिथे आपण रक्तमोक्षण व ॲक्युपंक्चर करू शकतो. वालुकास्वेद म्हणजे मगाशी सांगितलं आपण तेलाचं मालिश कधीच करू नये, बरोबर. तेव्हा चुकून सुद्धा घरामध्ये तेलाचं मालिश करू नका. वालुकास्वेदन म्हणजे ड्राय शेक करू शकतो. फिजिओथेरपी आहे, विरेचन आहे, अशा बऱ्याच काही वनस्पती आहेत इथे दाखवलेलं आहे. वनस्पती आहेत जशा गुग्गुळ आहे, पुनर्नवा, गोक्षूर, एंडरमूळ, रासना, सुंठ. मगाशी सुंठेबद्दल बोललीस. सर्वात महत्वाचं अपथ्य. कुठचं खाऊ नये. तर नवीन धान्य, मका, उडीद, वातकारक सगळ्या ज्या गोष्टी आहेत, भाज्या बघा, रताळी, तोंडले. फोनवर वगैरे टिपून घेण्यासारखा, फोटो काढून घेण्यासारखा. एखाद्याने पटकन फोटो काढून घेतला तर त्यांना लक्षात. मांसाहार शक्यतो वर्ज्य करावा. आंबट पदार्थ खाऊ नये. थंड फ्रीज मधलं आपण मगाचपासून बोलतोच आहे त्याच्याबद्दल. आणि गार पाण्यापासून आणि हवेपासून, गार हवेपासून बचाव करावा. निश्चित. जाता जाता आमच्या दूरदर्शनच्या दर्शकांना काय संदेश देऊ शकता? मी सांगू इच्छितो की आंबवताला आधुनिक चिकित्सा पूर्णपणे नाही, म्हणून संयुक्त उपचार फार महत्वाचे ठरतात. संयुक्त उपचारांमधील वैतरण बस्ती व इतर हे जे मी दाखवलं त्याप्रमाणे आहारावर नियोजन केलं आणि संयुक्त उपचार पाहिले तर हा पूर्णपणे बरा झालेले पण बरेचसे रुग्ण बघितलेले आहेत. मी असा क्लेम करत नाही की सगळेच बरे होतील, पण बरेच लोक 3 ते 5 वर्ष जर बरोबर संयुक्त उपचार करत राहिले तर आंबात मुळापासून देखील नष्ट होऊ शकतो. गाडीचा कंट्रोल जसं त्याचं स्टिअरिंग व्हील असतं तसं शरीराचा कंट्रोल हा वात असतो आणि त्यामुळे या वातावर नियंत्रण ठेवणं, या आमवातावर विजय मिळवणं फार महत्त्वाचं आहे. आता आपण बघितलं की आमवाताची कारणं बघितली, त्याची लक्षणं बघितली, विविध प्रकारचे आमवात बघितले, जसं सोरायटिक आर्थरायटिस आहे, रिॲक्टिव्ह आर्थरायटिस आहे, टायफॉइड आर्थरायटिस आहे, रुमॅटिक हार्ट डिसीज, रुमॅटिक स्किन डिसीजेसपर्यंत विविध प्रकारचे आमवात आणि त्यावरील संयुक्त उपचार बघितले. तसेच या महिन्यातील शृंखलेमध्ये आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये संधिवातावरील संयुक्त उपचार पद्धतीची चिकित्सा सुद्धा बघणार आहोत. डॉक्टर, आज इथे आलात आणि तुम्ही जी आमच्या दर्शकांना माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.